मुक्तीचा बनवा पुरी भेटला. जवळपास अंगलट डाव होताच. हे समजणं तुमच्यामुळे घडतंय. हे जे काय हात मोडून घेतलाय ना ते बी तुमच्या गुणामुळं, आणि आज जे घडत होतं ते बी तुमच्या गुणामुळं. चांगला तो गाव सोडून चालला होता ना, कशा पायी अडवला त्याला. आज मी होते म्हणून झालो. उद्या त्या कृष्णाई आमच्या माघारी त्या अर्जुनला भेटायला गेल्या तर काय करणार आहे हो तुम्ही? सांगा की, उत्तर आहे का तुमच्याकडं? पॉइंट आहे बल्लू हिच्या बोलण्यात. बल्लू हे आता ना लय झालं बरं का. थांबूया आता सगळं. त्या अर्जुनाला अशी अद्दल घडवतो ना आता की उद्याची उद्याच गाव सोडून गेला पाहिजे बस. खरंच जाईल? आले विश्वंभरच्या मना तिथं कुणाचं चालेना. मामा तिचं ऐकून भलतंच काहीतरी करायला जाऊ नको. त्याला इतक्या सहजासहजी सोडून चालणार नाही. पुरा बदला घेतल्याशिवाय मी त्याला गावाची यश सुद्धा ओलांडून देणार नाही. म्हणजे काय 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 करणार आहे तू? नाहीस ना बांधील? आम्ही कोण आहोत तुझे की तू आम्हाला सांगशील? पण मग या घरात राहून तरी काय उपयोग आहे? मी एक काम करते, हे घर सोडूनच जाते. म्हणजे आम्ही तुला काही विचारत नाही, तू आम्हाला काही सांगू नकोस, कुणालाच कसलाच त्रास नको कृष्णे. मी जाते दादा वहिनींकडे, राहीन त्यांच्या बरोबरच. प्रिया तू कुठेही जाणार नाहीयेस. प्रिया तू गेलीस तर आमचं मेलेलं तोड बघशील. केदार कापूर आहे, लग्नाच्या वयाचा आहे. हा, त्याचंही लग्न जुळत नाहीये, तर त्याचं स्थळ घेऊन मी इथं आलोय. स्थळ? हा, चावीसाठी? अरे देवा, हा मग तुम्ही इथं का उभा आहे? या ना घरात या. जरा थांब. त्याची आई आपल्याला काय सांगते त्यावरनं आपल्याला स्टोरी रचावी लागल. विद्या, पाण्याच्या प्रवाहाबरोबर जा. तर अशा प्रकारे कवटे भैरवगड केसरी बलराम कवटेकर आयोजित कुस्तीचा सामना सुरू झालेला आहे. आणि ही कुस्ती रंगलेली आहे आणि समोरचे दोन्ही पैलवान रंगात आलेले आहेत. वर्क
मारते का मार मार. आणि अर्जुन कवटेकर समोर चॅम्पियन सौदागरचं काही चाललं असं वाटतंय. आता धर धर. बोलायला आलेलो आहे, जरा तेवढं ऐकून घे. अर्जुनला भेटायची नामी संधी घेऊन आलोय. भेटायचंय ना तुला अर्जुनला? का? तुम्हीच सांगितलं होतं ना त्याला भेटायचं नाही. भेटायचं सोडत त्याची सावली सुद्धा पडता कामा नये. मग आज का सांगतोयस त्याला भेटायला? कशासाठी? तर हे माझ्या मनाविरुद्धच आहे, पण ते म्हणतात ना, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है ना. हा, काय म्हणत होतीस तू? अर्जुन वाघ है, आग है. तीच आग तुला विझवायची आहे, त्याच वाघाला तुला शांत करायचं. तुम्हाला माहित नाही, तुम्ही नसताना इथं काय काय घडलंय ते. रामायण घडलंय, जवळ जवळ रामायण. नंदा, रामायण काय किंवा महाभारत काय, भरत वाक्य ज्याचं तो जिंकणार. काही मी तेच करायला गेलो होतो. म्हणजे काय करायला? भरत वाक्याची तयारी करायला. काय नंदा, इथं बसून त्या मूर्ख मामा आणि बलरामला हाताशी धरून फासे टाकण्यात काहीही अर्थ उरलेला नाहीये. कारण आता मी बुद्धिबळ खेळतोय आणि आता मला यात ना कुठल्या फाशाची गरज आहे ना सोंगटीची. मी जिंकणार माझ्या चालीवर. आम्हाला काही एक कळ, बाकी तुम्ही जे काही ठरवता ते तर कधी होत नाही. त्या बड्या बड्या बाता. सावी म्हणजे तुमची सावी हीच खोपडे घराण्याची खरी वारस. बरोबर ना? हो. मला वाटलं होतं नेहमीसारखं नाटकं करत असेल, येईल परत. हे गेली असेल. सावित्री, फोन उचल प्लीज. प्लीज फोन उचल प्लीज.